सर्वांना शुभ सकाळ. आले गणेशनगर गावात. इथं मस्त झाडं लावलेली आहेत देखा, आणि सगळं विद्यार्थी आल्यात झाडांना पाणी घालावं. झाडांना पाणी घालतस का मस्ती करतस? आणि आम्ही आज थोडासा वला मोहरा आणलाय. शिंगट्यो, काटेरी, पालं याचा मिक्स मोहरा आहे. त्याच्यात एक ढोम्या पण आहे, आणि थोडीशी कालवा आणल्यात. कालवा मस्त मोठी मोठी कालवा. चिखोल जास्त सुटले नाही कालवांचं, त्यामुळं काली काली वाटतात थोडीशी. आणि यो पिशव्यात सुक्या मोहराच्या मास सुकट, काय बारीक सुकाट, आणि येतो वाकट्यो हात. तर याचा म्हावरा घेऊन आलो आम्ही आज इकावला आहे. गणेशनगर गावाच्या आतमध्ये गेलंय इकावसाठी. तर वला म्हावरा असल्यामुळं मी पारणी थुकलो. कुत्र्या मांजरांची भीती असते ना, आणि गावात देखा कोणीच दिसते नाही. विद्यार्थ्यांचं फक्त थोडंफार आवाज येते. थोडीफार माणसं गावाला येतात, पण सगळी प्रेमळ असतात. त्यामुळं हे सगळं गाव फिरावला मस्त वाटतं. बरेचसे सबस्क्रायबर आहेत, त्यांना पण गाव पण आवडतात. लांब लांबचं पण सबस्क्रायबर आहेत, गाव पण आवडतात. आणि ज्या गावातनं मी फिरतं ना, त्या गावांचं पण सबस्क्रायबर आहेत. त्यांचं गाव देखावला भेटतात आपल्या व्हिडिओद्वारे. तो व्हिडिओ बनवायला पण मजा येतं. यातनं दृश्य देखा किती मस्त दिसते. हे दृश्य मी नेहमीच दाखवत असतं, कारण मला भारी वाटतं आता आल्यावर. गणेशनगर गावात नाही फिरून आली. बुधवारच्या बाजाराला जाल तवा. पुढे जाऊ जाता. ए दगड नको मारू. तर आता आम्ही कासेखोल गावात आलो. तुझं नाव काय रे? कधी आलास मुंबईवरून? मुंबईला असतोस ना? सुट्ट्या पडल्या काय शाळेला? काय रे? आता सालाना पण सुट्ट्या पडतील, म्हणजे बहुतेक विद्यार्थी गावाला येतील. त्यांच्याबरोबर त्यांच्या बरेचसे फॅमिली पण येतील एप्रिल मे या महिनाभरासाठी. कोणतरी दुसरी पण सुक्या मोहरावाली आले. बऱ्याच प्रकारचा सुका मोहरा आणलाय. कुठल्या मावशी? मास सुकट आणि अंबरकर मिक्स आहे. बोंबील, तुला कशाला घ्या पाहिजे बाबा? सुकाट, अंबारी, वाकटे. अच्छा, बरे आहेत ना? बरे आहेत ना मावशी? दोन प्रकारची सुकाट आहे. तिला बारीक पाहिजे. मला बारीक पाहिजे, आम्हाला जाडी नको. पोरा खायच नाही. भुका किती आहे ना? भुका नाही, चालून बोलून आणलंय माझ्या. तर ठीक आहे.
मध्ये होती बाया. काय टेम्पो आणल्या एकटंच का अजून कोण आहे जोरीला? हम्म. काय घेता मग काय नाही घेत. लग्नासाठी मच्छी घेतलीत? घ्यायचे. अच्छा, एकदम सुकी मच्छी बनवणार हल्दीला? नाही ना, हळदीला चिकन असतं, पण कोणी नाही खाणार असेल तर हां हां हां, त्यांना काय उपस्थित ठेवायची. त्यांच्यासाठी सुकी मच्छी. जे खाणार आहे त्यांना सुकी. आता जास्त कोण बनवत नाही, पूर्वी भरपूर बनवायचे ना. पहिला भरपूर बनवायचे. आता लग्नांचा सीजन येते, हे सगळं गाव हळूहळू भरलेलं दिसतील. मावरा कपला सगळं कंचा एकीन 200 दिलं गणेशनगरला. आल्यावर कासे खोलास. सकाळचं 9 वाजलं. आईला सांग ते बयाला सांग तिला फोटो आहे. फोटो पाठव. विठ्ठलदा कुठं निघालं कोयता बिता बांधून? सांग आहे तू कुठं आले गाडी नरबत बाया. काय झारा का पाय? बुका घेऊ नको. बुका बरोबर नाही लागत. तर नाश्ता करून घेऊया. मस्तपैकी सालांचं बेंच भेटले पैसावला. भाकरी बटाट्याची कांदा बटाट्याची भाजी आणली आहे माझ्यासाठी. आणि आता आईला पाहुणच करणी दिलेलं खावं. चिवडा बिस्किट मारी बिस्किट. सुकी मुशी कशी पडली ताल्याच्या बाजारात? 100 रुपये पाव किलो. ताल्याला बुधवारचा बाजार भरतो ना? तरी काय फरक नाही. कधी आल्या मुंबईत पासन? काल कालवा आणि मस्त खपलं रविवार करून तो म्हणा काय की रविवार आलीच नाही. मी घेतली असते 200-300 रुपये. पन्नासची किती कालवा देवाची? काय करायचं काय दुसरा नाही. आता काम खराब नाही होणार. मला पाण्यात तेव्हा पाण्यात वाशीला तुझी गाव द्यायचंच नाही. येऊन देतात शमशे येतात आमच्या दोघी येतात. 200 रुपयाची कालवा किती देतात ते? मग बाई बोलेल गेली वाटतं कालवा बघतात ना. ती 50ची काय देते चांगली करते. तुझी सुट्ट पैसे असलं तर घे. तू काटून घे जा. तुला नाही पैसे मग मी आधी म्हणा ना सुटलं
बरोबर गाबलं घेऊन. रविवार मी आलोच तू आलं 10:30 वाजता संध्याकाळी 4 वाजता आलोच तू कधी खबर आणि म्हणा मांगीला कालवा मामा पण चाललं वाटत तल्यास. ये होता लग्न चालू होती ना. आमची पण 3 तारखेला आम्ही मासे सुकट आणलंय, मंदीला आणि बारके वाकटे आणल्यात आणि बारकी सुकाट. आता आम्ही गायमुख पन्हेळी गावात आलो. बघ्या बारक्या नाही आहेत, थोड्याशाच आहे. परवाच्याला हानी संपल्या बाकीच्या. मग आणि गुरुवारी सासू जवळ सांगितलं. आहेत ना, दृश्य देखा किती जबरदस्त दिसते. गायमुख पन्हेळी संपूर्ण गाव. वरच्या शेजारात आहे मी, मंदिराच्या वरती श्री विठ्ठल रखुमाई मंदिर गायमुख पन्हेळी आहेत ना. पुढं असलेलं पण बरंचसं गाव दिसतात इथे. काही इकडं बोरीचा मालगाव आहे, तिकडं छोटे छोटे दिसतात 2 गाव. वांजलोशी आणि काकल दिसते. आणि आज डोंगरांपलीकडे कधीतरी माणगाव हायवे आहे, तो या साईडला मुंबई आहे आणि इकडं कोकण आहे. आपल्या कोकणातले रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही साईड. गायचा मुख आहेत ना, खालती गेलो का भेटतं. जबरदस्त व्ह्यू देखावला भेटलं, मन पण शांत राहिला. यो खालचं शेजार पन्हेळी गावचं. दहाची एसटी. पोपाळे किती मस्त राहिले. आता गावाला राहून ऐसा एक एक खावायला भेटतं ना. ता देखा मंदिर घुमट दिसते, त्यातनं मी दाखवलं या खालचा शेजार. आता आहे बौद्धवाडीत गेले, पन्हेळी बौद्धवाडी. मध्ये शिवल्या भेटतात. ही कालवा आहे. भीम जयंती वगैरे आहे का नाही इथं? इथं आहे की त्यालाच? नंतर इथं आहे अच्छा. घरातली आहे तुमच्या? घरात जाऊ नका, घाण करतो. ऑर्डर करताय तुला काय हॅलो या बुधवारी मिळली तर बघ. पोलीस काय म्हणत म्हणून आपल्याला मेंगी घेऊन मेंगी सुकट. 100 रुपये. मेंगी सुकट भरपूर विचारतात. तुझ्या अंगावर आली वाटतं हे बघा ना, ते 100ची दुकान तेच बोलताय. नाही बा 100. नाही तर मावशी काय नाही बा, म्हणून मग ठेवायचं असून बघ आता बाहेर ऊन किती काय मर बाई मर बाई काय मर बाई किती उन्हात आणत न जायला लागते. सगळं लाय सगळं लाय. तर मी आजच आले, म्हातारी झाली इकून इकून. म्हणून तुझ्यापासून घेतो.
आठवणी आगी आता लग्न नाही झालं वाटतं अजून. नाही टाईम हो मग काय तुम्हाला बोलवल्याशिवाय जरूर जाऊ दे. जावं काय काय सुकत काय असं आली तर त्या कोलबी पण नाही कोलबी पण नाही. मग तू कोणी होती. हो मग कोलबी होती ते होती ना मॅगी तशी त्यात मासा सुकट नको आणू नुसती. मेंगी सुकट ना हा. पालं पालं पाल्या पाल्या होते मोठं मोठं होतं. कोण गेली होती काय माहिती नाही. एक वाशीची नाही बघ पावड्याची आली. पाबऱ्याची गोली आली होती एक हा सुकला. हा तेच बाबरवाले. हा ती बोलत आम्ही होती, मावशी आले ना कामाला आमच्या. बोलता घेऊन तरी आली असती. हा बुधवारीच गेला. दुपारचो ऑलमोस्ट 1 वाजा व्हायलाय. आता दुपारचो परत एकदा जेवतोय. थोडीशी भाकरी आहे तीच भाजी ठेवलेली खावासाठी दुपारला आणि आईला कोणीतरी वडापाव दिले आणि या सकाळची बिस्किटा पण तशीच आहेत आणि चिवडा. आता आम्ही बोरीच्या मालावर राहिलो. भरपूर कडक ऊन पडले. असल्या उन्हात ना आई फिरते यांची. पण मनात वाटतं की याच खरं आयुष्य असतं. याचं मस्तपैकी आता बसून खाण्याची मजा आहे ना. जेवणाला पण एकदम टेस्ट. समोर ऐसा सुंदर दृश्य आणि गावची मेहनत करून जी भूक लागतं ना त्यानंतर जेवण जेवायला मजा येते ना ती कधीतरी 4 भिंतींच्या आत जॉब करून मजा नाही. ताईने केव्हा पण मला जेवताना दिला ना का माझ्यासाठी स्वतःहून पाणी घेऊन येतं. लहानपणी पडलेलो तो लागलाय गावात आमच्या. लहानपणापासून खून आहे माझे. ते जेवली नाही हाय आताच जेवलो. भाकर खाल्ली. मंदिराच्या गेटला कलर पण केलं. तिची बघा सुपात आणि होई होय घातले ती 100 रुपये पाव किलो 150 फायनली आता निघताव घरा जावाला. 1:45 वाजता. थोडीशी सुका टिकावची रील आहे तेव्हा आम्ही आता चोरवलीच्या बौद्धवाडीत आलो. त्या भीम जयंती आहे. मला वाटला थोडीफार पब्लिक दिसेल बौद्धवाडीत पण बौद्धवाडी एकदम शांत आहे नेहमीप्रमाणे. उद्या बहुतेक काहीतरी असेल कार्यक्रम आता किंवा तयार. आता गावाला आहे ना पब्लिक बौद्ध लोकांची तर जामच कमी असतं त्यामुळे डायरेक्ट तालुक्याला सेलिब्रेट करतात बौद्ध जयंती. आपला भीम जयंती. बुद्ध जयंती पण मेमध्ये आहे ना. बौद्धवाडीत आल्यावर मंचुरियन खावं भेटलंय. नाही लागणार. पहिला मस्तपैकी कोणीतरी कलिंगार पण दिलं. येतो वालाचे शिंगे पण आहात कारलेली आणि आज आमची फुला कुठं गेली तिकडे पुढं. इथे का आयली आणि फायनली आता निघतो घरा जावं.
कुठलीच फुला कलिंगर मस्त आहे गोड